नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या मास्टर क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एमएच सेट पेपर 1 मधल्या युनिट 3 कॉम्प्रिहेन्शनबद्दल बोलणार आहोत. हा विषय कसा सोपा आणि स्कोरिंग बनवायचा हे आपण आज अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात एका अगदी कॉमन प्रश्नाने करूया. पॅसेज पूर्ण वाचूनही तुमचा आन्सर चुकतो का? बऱ्याच विद्यार्थ्यांची हीच ओरड असते की सर पूर्ण पॅसेज वाचलं आपण परीक्षेच्या प्रेशरमध्ये चुकीचाच पर्याय निवडला गेला. तिथे वेळही कमी पडतो आणि अचूकताही हरवते. पण टेन्शन घेऊ नका, आज आपण या समस्येवर एकदम पक्का उपाय शोधणार आहोत. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत ते पाहूया. एमएच सेटमधलं याचं महत्त्व, स्मार्ट रीडिंग स्ट्रॅटेजी, प्रश्नांचे प्रकार, एक लाईव्ह मॉडेल पॅसेज आणि शेवटी काही गोल्डन रूल्स. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. एमएच सेटमध्ये या युनिटचं महत्त्व काय आहे आणि आपण इथेच जास्त लक्ष का दिलं पाहिजे? बघा, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे फक्त एकाच पॅसेजवर तुम्हाला 5 खात्रीशीर प्रश्न विचारले जातात. म्हणजेच काय, तर थेट 10 मार्क्स खिशात. विचार करा, संपूर्ण पेपरचे 10% मार्क्स फक्त एका पॅसेजवर अवलंबून आहेत. त्यामुळे हा भाग आपण अजिबात लाईटली घेऊ शकत नाही. पण इथे ना विद्यार्थ्यांकडनं एक खूप मोठी चूक होते. नेहमी लक्षात ठेवा, काय करावं तर फक्त पॅसेजमध्ये दिलेल्याच माहितीचा वापर करावा आणि काय करू नये तर स्वतःचं जनरल नॉलेज तिथे अजिबात वापरू नका. परीक्षक मुद्दाम हाच ट्रॅप लावतात. तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल कितीही भारी माहिती असली तरी तुमचं उत्तर केवळ पॅसेजमधल्या फॅक्ट्सवरच आधारित असलं पाहिजे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, तो म्हणजे स्मार्ट रीडिंग स्ट्रॅटेजी. परीक्षेत वेळेची बचत करण्यासाठी ही 3 स्टेप ट्रिक खूप कामाला येते. स्टेप 1, सगळ्यात आधी पूर्ण पॅसेज एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची मेन आयडिया किंवा मुख्य विषय काय आहे हे समजेल. स्टेप 2, मग जे प्रश्न दिलेत ते अगदी बारकाईने वाचा, नक्की विचारलंय काय. आणि स्टेप 3, त्या प्रश्नातले महत्त्वाचे शब्द म्हणजेच कीवर्ड्स पुन्हा पॅसेजमध्ये शोधा आणि तुमचं उत्तर फिक्स करा. आता हे समजून घ्या, प्रोफेसर अकॅडमीच्या संदर्भानुसार परीक्षक वाचनाच्या 5 लेव्हल्सवर तुमची टेस्ट घेत असतात. पहिली म्हणजे लिटरल लेव्हल, जिथे शब्दांचा सरळ अर्थ असतो. दुसरी आहे इन्फरेन्शियल, म्हणजे थोडा लपलेला किंवा अनुमानात्मक अर्थ. तिसरी इव्हॅल्युएटिव्ह, म्हणजेच मूल्यांकनात्मक दृष्टिकोन. आणि शेवटी वोकॅब्युलरी आणि जजमेंट्स, म्हणजेच तुमचा प्रगत शब्दसंग्रह आणि निर्णय घेण्याची क्षमता. आपल्याला या सर्व लेव्हल्सवर विचार करण्याची सवय लावायची आहे. रीडिंगमध्ये स्किमिंग आणि स्कॅनिंग या 2 शब्दांमधला फरक माहीत असणं फार गरजेचं आहे. स्किमिंग म्हणजे काय, तर संपूर्ण पॅसेजवर नुसती नजर फिरवून मुख्य विषय समजून घेणं. यात आपण इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन पाहतो. आणि स्कॅनिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी महत्त्वाचे कीवर्ड्स, तारखा किंवा नावं पटापट शोधणं. आपल्याला या दोन्ही ट्रिक्स योग्य वेळी वापरता आल्या पाहिजेत. चला आता पुढच्या भागाकडे जाऊया. परीक्षेत नेहमी विचारले जाणारे प्रश्नांचे प्रकार कोणते असतात? बघा, साधारणपणे 35% प्रश्न हे फॅक्च्युअल असतात, म्हणजे थेट माहितीवर विचारलेले असतात. 25% प्रश्न हे मेन आयडिया किंवा टायटलवर असतात. आणखी 25% प्रश्न इन्फरन्स म्हणजेच अंदाजावर असतात. आणि उरलेले 15% प्रश्न हे लेखकाचा टोन ओळखण्यावर असतात. एक लक्षात घ्या, टायटल आणि टोनच्या प्रश्नांसाठी तुम्हाला संपूर्ण पॅसेजचा दृष्टिकोन समजणं खूप जास्त आवश्यक असतं. आता आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्षात कसं वापरायचं ते पाहूया. लाईव्ह मॉडेल पॅसेज सोडवणे. इथे आपण इग्नूचा एक प्रत्यक्ष पॅसेज पाहूया. वाक्य असं आहे, प्रायमरी स्कूल एनरोलमेंट इन इंडिया हॅज बीन अ सक्सेस स्टोरी. नॅशनली 29% ऑफ चिल्ड्रन ड्रॉप आउट बिफोर कम्प्लिटिंग 5 years. आता इथे सक्सेस स्टोरी आणि 29% ड्रॉप आउट हे कीवर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. वाचताना अशा महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करण्याची सवय आपण लावलीच पाहिजे. आता यावर प्रश्न कसा येतो ते बघा. व्हॉट इज द प्रॉब्लेम दॅट इंडिया कुड टॅकल इफ द एज्युकेशन सेक्टर इज लुक्ड आफ्टर? एक सेकंड शांतपणे विचार करा. आपण मगाशी जो फॅक्च्युअल डेटा वाचला होता ना ड्रॉपआउट रेट्सबद्दल, तो आठवला तर तुम्हाला दिसेल की उत्तर त्याच कीवर्ड्सच्या आजूबाजूला लपलेलं आहे. आता पुढचा परिच्छेद बघूया. क्वालिटी ऑफ लर्निंग इज अ मेजर इश्यू. क्लोज टू 78% ऑफ चिल्ड्रन इन स्टँडर्ड 3rd कॅन नॉट येट रीड स्टँडर्ड 2nd टेक्स्ट्स. इथे जर आपण थिंक अलाइड म्हणजे मोठ्याने विचार करण्याची पद्धत वापरली तर आपल्या लगेच लक्षात येतं की इथला मुख्य इव्हॅल्युएटिव्ह कीवर्ड आहे क्वालिटी ऑफ लर्निंग, म्हणजेच शिकण्याची गुणवत्ता. आणि यावरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द मेजर इश्यू रिलेटेड टू लर्निंग इन द इंडियन एज्युकेशन सिस्टम? आता इथे आपल्याला एलिमिनेशन मेथड म्हणजे चुकीचे पर्याय गाळण्याची पद्धत वापरायची आहे. स्वतःला प्रश्न विचारा, हा ऑप्शन का चुकीचा आहे
आणि मगाशी जो क्वालिटी ऑफ लर्निंग हा कीवर्ड आपण हायलाईट केला होता तोच तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत घेऊन जातो. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, यशाचे गोल्डन रूल्स. कमी वेळेत पॅसेज व्यवस्थित समजून घेण्यासाठी जे टॉपचे वाचक असतात ते या 7 रणनीती वापरतात. सर्वात आधी स्वतःचं पूर्वज्ञान ॲक्टिवेट करणे. लपलेला अर्थ म्हणजेच इन्फरिंग शोधणे. स्वतःचं आकलन तपासणे. प्रश्नांची निर्मिती करणे. उत्तरे शोधणे. संपूर्ण सारांश काढणे आणि वाचलेल्या माहितीचं डोळ्यासमोर व्हिज्युअलायझेशन करणे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नेट किंवा सेट परीक्षेला खूप भारी किंवा कठीण इंग्रजी शब्दसंग्रहाची गरज नसते. तिथे सर्वात जास्त काय लागतं तर फोकस, एकाग्रता. हेच उमेदवारांचं सर्वात मोठं आणि प्रभावी हत्यार आहे. आणि शेवटी हे काही सुवर्ण नियम आहेत जे विसरायचे नाहीत. पॅसेज कधी रँडमली नुसता स्किम करू नका, तो पूर्णपणे वाचा. मुख्य विषय समजून घेणं मस्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, लेखकाचा टोन पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत कसा बदलतोय, तो सकारात्मकतेकडून नकारात्मकतेकडे चाललाय का, याकडे तुमचं बारकाईने लक्ष असायलाच हवं. मला खात्री आहे की आजच्या या सत्रानंतर तुमची कॉम्प्रिहेन्शनची भीती आता नक्कीच संपली असेल. हा असा भाग आहे जिथे तुम्ही हमखास गुण मिळवू शकता. जर रोज फक्त एका पॅसेजचा सराव केलात तर हे 10 मार्क्स तुमच्या हातातले आहेत. फोकस ठेवून सराव करा, यश तुमचंच आहे. पण थोडा विचार करा, उद्याचा कोणता कठीण पॅसेज या नव्या स्ट्रॅटेजीची वाट पाहत असेल? मग आजच वाचनाला सुरुवात का करू नये?